पहलगाममध्ये मंगळवारी दुपारच्या दरम्यान दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। अंधाधुंद गोळीबार दहशतवाद्यांनी केला आणि पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलेल्या अनेकांना या दहशतवाद्यांनी ठार केल्याची भीती व्यक्त होतीये। अनेक जण या हल्ल्यात जखमी देखील झाल्याचं समजतंय। अधिकृत आकडा मृत्युमुखी पडलेल्यांचा आणि जखमींचा अद्याप समोर आलेला नाही। मात्र जखमींमध्ये महाराष्ट्रातले काही पर्यटक असल्याचं देखील समजतंय। जखमी पर्यटकांमध्ये वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक आहेत, महाराष्ट्रातले तर आहेतच, त्यासोबतच इतरही काही राज्यातले पर्यटक असल्याचं समजतंय। काही स्थानिकांचा सुद्धा जखमींमध्ये समावेश असल्याची माहिती मिळतेय। दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफनं दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी तातडीनं कोम्बिंग ऑपरेशनला देखील सुरुवात केली। मात्र पहलगाममधल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे वातावरण सध्या तणावपूर्ण बनलेलं आहे। सुरक्षा यंत्रणांच्या, सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या या घटनास्थळी तैनात करण्यात आलेल्या आहेत। डोंगराळ परिसर आहे हा सगळा पहलगामचा आणि त्यामुळे जखमींना घोडेस्वारांच्या मदतीनं रस्त्यावर आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतनं रुग्णालयात नेलं गेलं। या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आणि इतरही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यापैकी आपण काही प्रतिक्रिया पाहूया। जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत, हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे। पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही। अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो। देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे। गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत। मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे। आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जखमी देखील आहेत। जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे। पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढी निंदा करता येईल, जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे। खरं म्हणजे काश्मीर हे नंदनवन आहे आणि पर्यटक जातात पर्यटनासाठी आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून या ठिकाणी जो काही दहशतवाद्यांनी नीच कृत्य केलेलं आहे, माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे, याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो। ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपले सैनिक घेतील। आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि याला करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाहीत। एक व्यक्ती त्यातली जी जखमी आहे ती आपल्या महाराष्ट्रातली असल्याचं प्रथमदर्शनी त्याला समजलेलं आहे। मला जिल्हाधिकारी म्हणाले की त्याला आम्ही हेलिकॉप्टरनी जवळच्या दवाखान्यामध्ये रवाना केलेला आहे आणि त्यांच्यावरती तातडीने उपचार सुरू केलेले आहेत। बाकीच्या लोकांची सुद्धा कोण कुठल्या गावचं आहे त्याची म्हणले आम्ही माहिती घेतो, पण आमचा पहिला प्राधान्य आहे की त्यांना उपचारासाठी दाखल करणं। त्यामुळे उपचार सगळे त्याला चांगले मिळाले पाहिजेत यासाठी जिल्हाधिकारी तिथले प्रयत्न करतायत। माझं त्यांच्याशी 2 वेळा बोलणं झालेलं आहे, पण एकदा सगळ्यांना दवाखान्यात हॉस्पिटलाइज केल्यानंतर सगळी माहिती देतो असं त्यांनी सांगितलंय। पण मी त्यांना सांगितलं की आमच्या महाराष्ट्रातले जे काही पर्यटक असतील त्यांची आपण सगळ्यांनी योग्य काळजी घ्या आणि तशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे। मी सतत त्यांच्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।